नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण 2 रांगांची बैठक व्यवस्था याचा अभ्यास करणार आहोत। टेट परीक्षेला IBPS पॅटर्न प्रमाणे बैठक व्यवस्थेवरती 3 क्वेश्चन म्हणजेच 15 मार्कांचे क्वेश्चन विचारले जातात आणि यामध्ये एक क्वेश्चन हा सरळ रांगेतील बैठक व्यवस्था असा विचारला जातो। तर या सरळ रांगेतील बैठक व्यवस्थामध्ये देखील 2 प्रकार पडतात। एक म्हणजे एका सरळ रांगेतील बैठक व्यवस्था म्हणजे एका रांगेवरती आधारित क्वेश्चन विचारला जातो आणि एक म्हणजे 2 रांगांची बैठक व्यवस्था म्हणजे काही व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून बसलेले असतात, काही व्यक्ती दक्षिणेकडे तोंड करून बसलेले असतात। आता एका रांगेच्या बैठक व्यवस्थेच्या तुलनेत 2 रांगांची बैठक व्यवस्था सोडवण्यास थोडंसं अवघड जातं, कारण उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे तोंड केलं की डाव्या उजव्या हाताची दिशा बदलते आणि कन्फ्युजन होऊन आपले चूक होण्याची शक्यता असते। तर आजच्या व्हिडिओमधून आपण छोट्या छोट्या ट्रिक्सच्या साहाय्याने सोप्या पद्धतीने 2 रांगांची बैठक व्यवस्था कशी अरेंज करायची याचा अभ्यास करणार आहोत। एक रांगांची बैठक व्यवस्थेचा एक व्हिडिओ ऑलरेडी मी यूट्यूबला टाकलेला आहे। आता आपण 2 रांगांची बैठक व्यवस्था आजच्या व्हिडिओमधून अभ्यासणार आहोत। आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत। सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये बॅचेस जॉईन करायचे आहेत त्यांच्यासाठी टेट परीक्षेच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या बॅचेस क्लासेसमध्ये सुरू आहेत। यामध्ये व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मिळतील। पूर्ण सिलेबस लाईव्ह कव्हर केला जाईल आणि हे व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात तुमच्याकडे राहतील। ते तुम्ही कितीही वेळा रिपीट पाहू शकता। त्याचप्रमाणे टेस्ट, टॉपिक टेस्ट ह्या घेतल्या जातील। प्रत्येक टॉपिकवर त्याची टॉपिक टेस्ट घेतली जाईल। मोठ्या टेस्ट घेतल्या जातील। जे वर्गात शिकवलेलं आहे याच्या PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स मिळतील। तर अशी परिपूर्ण अशी बॅच आपल्याकडे आहे। इच्छुक विद्यार्थ्यांनी या नंबरवरती संपर्क करायचा आहे। आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहिली बैठक व्यवस्था आपण घेत आहोत। हे पहा, असा मोठा प्रश्न असतो। बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न पाहिल्यानंतर भीती वाटते, तर घाबरण्याचं काही कारण नाही। यामध्ये ठराविक ओळी सुरुवातीच्या 3 ते 4 ओळी या कॉमन असतात, त्यामुळे क्वेश्चन तसा दिसायला मोठा वाटतो परंतु ॲक्च्युअल तसा नसतो। आपण प्रश्न वाचूया। सूचना: दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। 2 समांतर रांगांमध्ये रांगा किती आहेत? 2 समांतर रांगेत 12 लोक बसले आहेत। 6 व्यक्ती ज्यांची नाव आहेत ABCDE आणि F उत्तरेकडे, 6 व्यक्ती उत्तरेकडे आणि आणखी 6 व्यक्ती PQRST आणि U दक्षिणेकडे तोंड करून आहेत। म्हणजे ABCD हे उत्तरेकडे आणि PQRST हे दक्षिणेकडे तोंड करून आहेत। एका रांगेतील प्रत्येक व्यक्तीच्या समोर एक व्यक्ती दुसऱ्या रांगेत बसलेला आहे, परंतु याच क्रमाने आवश्यक नाही। आता मी जे तुम्हाला बोललो होतो की हा इथपर्यंतचा जो क्वेश्चन आपण वाचलेला आहे हा बऱ्याच प्रश्नांमध्ये कॉमन असतो, म्हणजे आपलं काम इथून पुढे सुरू होत आहे। तर आता आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करूया। इथून पुढे आपल्याला अरेंजमेंट करायची आहे। पुढचं वाक्य आहे, A आणि R एकमेकांच्या विरुद्ध दिशेने तिरपे बसलेले आहेत। आता या वाक्याचा अर्थ ज्याला व्यवस्थित कळला त्याला पटकन A आणि R बसवता येतील। A आणि R एकमेकांच्या विरुद्ध तिरपे बसलेले आहेत। तिरपे म्हणजे एका कोपऱ्याला जर A असेल तर त्याच्या तिरपा अपोजिट कोपऱ्याला R बसेल। आता कसं ते पाहूया। तर ABCD यांची तोंड उत्तरेकडे आहेत। एका रांगेत 6 आहेत, मग मी काय करतो 6 डॉट करून घेतले, 3 4 5 आणि 6 आणि त्याच्या समोर परत 6 डॉट, कारण एकाच्या समोर दुसरे आहेत। ओके, ABCDची तोंड आहेत उत्तरेकडे आणि PQRSची तोंड आहेत दक्षिणेकडे। आता आपल्याला जी वाक्य दिले आहे ते थोडंसं वाक्य कसं आहे, संदिग्ध आहे, त्यामुळे आपल्याला 5 आणि 6 त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, 2 रचना एकाच वेळेस कराव्या लागतील। ह्या 2 रचना मी का केल्या ते एकदा समजून घेऊया। हे पहा, वाक्य काय आहे, A आणि R एकमेकाच्या विरुद्ध दिशेत तिरपे बसलेले आहेत, पण A डावीकडे बसला आहे,
की उजवीकडे बसला आहे असा उल्लेख नाही. लास्ट एक वाक्य आहे ए एका टोकाला बसतो. हे वाक्य दिलं नसतं तरी पण त्याचा अर्थ आपल्याला मिळाला होता. तर ए आणि आर म्हणजे ए डावीकडे असू शकतो, उजवीकडे असू शकतो. आता एचं तोंड आहे उत्तरेकडे म्हणजे ए या ठिकाणी असू शकतो. ए या ठिकाणी असेल तर आर तिरपा. आता वाक्याचा अर्थ बघा, ए आणि आर एकमेकाच्या विरुद्ध दिशेने तिरपे बसलेत. ए इकडे की आर इकडे. परंतु ए डावीकडेच नाही उजवीकडे असू शकतो कारण त्यांनी डावं उजवं काही मेन्शन केलेलं नाही. मग या ठिकाणी जर ए असेल तर आर या ठिकाणी आहे. म्हणजे या दोन शक्यता मी एकाच वेळेस घेऊन चालतो. म्हणजे एक कुठलं तरी चुकेल आणि एक आपलं फायनल बरोबर येईल. ए आणि आर एकमेकांच्या विरुद्ध तिरपे बसलेले आहेत. जाऊया पुढे. आर आणि क्यू मध्ये दोन व्यक्ती बसलेले आहेत. आता आर आपल्याकडे आहे. आर आणि क्यू मध्ये दोन व्यक्ती. आर 1 2 या ठिकाणी क्यू होईल. आर 1 2 या ठिकाणी क्यू होईल. आर आणि क्यू मध्ये दोन व्यक्ती बसलेल्या आहेत. क्यूच्या जवळच्या शेजाऱ्यापैकी एक, क्यूचे जे शेजारी आहेत त्यांच्यापैकी एक कुणाच्या समोर बसलाय? सीच्या समोर बसलाय. आणि जो म्हणजे सी एच्या जवळ बसलेला नाही. सी एच्या जवळ बसलेला नाही. आता आपण बघूया क्यूच्या जवळच्या शेजाऱ्यापैकी एक कुणाच्या समोर बसलाय? सीच्या. मग सी इथे घेऊ शकतो बी किंवा इथे, परंतु तो एच्या जवळ नाही म्हणून मला सी इथे घेता येणार नाही. मला या ठिकाणी सी घ्यावा लागेल. म्हणजे क्यूच्या जवळच्या शेजाऱ्यापैकी एकाचं तोंड बरोबर सी कडे येईल. या ठिकाणी पण बघा क्यूच्या जवळच्या शेजाऱ्यापैकी एक सीच्या समोर बसलाय. सी इथे घेऊ शकतो किंवा इथे, पण वाक्य सी एच्या जवळ नाही. मग या ठिकाणी मला सी घ्यावा लागेल. तर अशा पद्धती आपण सीला इथं पॉइंट आउट केलेला आहे. सी बसवलेला आहे दोन्ही पद्धतीच्या रचनेमध्ये. पी हा बीच्या समोर आहे. हे एक वाक्य आपल्याला पी बीच्या समोर आहे. अजून आपल्याला माहीत नाही कुठे आहेत, परंतु आपण समजा हा पी आहे त्याच्या समोर घ्यायचा बी, हे आपलं फायनल आहे. आता पीच्या समोर जर बी मला घ्यायचा आहे तर समोरासमोरच्या दोन्ही जागा मला रिकाम्या पाहिजेत. ठीक आहे ना. आणखी काय वाक्य आहे का बघूया. पीच्या समोर, पी हा बीच्या समोर आहे. पी हा क्यूचा जवळचा शेजारी नाही. आता पी आणि बी समोर घ्यायचे तर मला इथं समोरासमोर जागा मोकळी नाही, फक्त या ठिकाणी मोकळी आहे. पहा ही एक जागा आहे, इथं घेऊ शकतो किंवा या ठिकाणी घेऊ शकतो. इथे ए आहे, इथे क्यू आहे, इथे सी आहे, म्हणून समोरासमोरील जागा मोकळ्या नाहीत. मग परत एक वाक्य काय म्हणतंय, पी हा क्यूचा जवळचा शेजारी नाही. मग क्यूच्या शेजारी पी घेऊ शकत नाही. मग या ठिकाणी मला पी घ्यावा लागला आणि पीच्या समोर घेतला मी बी. अशीच रचना या ठिकाणी. इथं समोरासमोर हे दोन मोकळे आहेत, परंतु पी क्यूच्या शेजारी नाही. मग मला या ठिकाणी पी घ्यावा लागला, त्याच्या समोर घेतला मी बी. आता बरोबर दोन्ही रचनेत आपण यांना बसवलेलं आहे. बी आणि डी मध्ये दोन व्यक्ती बसले आहेत. बी आपल्याला मिळालेला आहे. बी आणि डी मध्ये दोन व्यक्ती, इकडे जाता येत नाही. 1 2 या ठिकाणी घेतला डी. बी आणि डी मध्ये 1 2 या ठिकाणी घेतला डी. बी आणि डी मध्ये दोन व्यक्ती बसलेले आहेत. दोन्ही रचना आतापर्यंत बरोबर चाललेल्या आहेत. टी यूच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता टी आणि यू नाही घेतले, परंतु याच्यात आपल्याला बघा 6 लोक आहेत, 3 बसलेले आहेत. आता आपण पाहूया काय वाक्य आहे. टी यूच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर. आता परत एकदा डावं उजवं लक्षात घेऊया. या वरच्या लोकांची तोंड आहेत दक्षिणेकडे, तर उजवी कशी लक्षात घ्यायची पहा. बरेच वेळा दक्षिणेकडे तोंड करून असलेल्यांची उजवी डावी आपल्याला कन्फ्यूज करते. हे पहा, एक छोटीशी आयडिया सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या व्यवस्थित. तर सपोज आपण वरती तोंड केलं म्हणजे उत्तरेकडे तोंड केलं तर आपल्याला कळतं लगेच ही उजवी आहे, इकडची डावी आहे. पण त्यासाठी आपण अशी आयडिया करूया. हे आता आपण असं धरला, त्याचा जो तळवा आहे हा भाग याला म्हणूया उजवा, आणि इकडचा पाठीमागचा जो भाग आहे नेलपेंटचा, तर याला म्हणूया डावा. उजवा डावा. आता हे आपल्याला वरती तर मेन अडचण नाही आहे. अडचण दक्षिणेकडे तोंड केल्यावर मग आपला हात पण असा दक्षिणेकडे तोंड करायचा. तर बरोबर इकडची बाजू झाली उजवी, इकडची बाजू झाली डावी. हे तुम्ही गोल वर्तुळाला वापरू शकता, कुठेही वापरू शकता. तर काय करायचं, बरोबर उत्तरेकडे तोंड असेल तर उजवा डावा, दक्षिणेकडे तोंड असेल उजवा डावा. तर आपल्या वाक्याकडे येऊया. प्रॅक्टिस करा थोडीशी. दिसायला सोपी ट्रिक आहे, परंतु तुमचा गोंधळ कमी करेल नक्कीच. टी यूच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आता यू जर मी इथे घेतला तर उजवीकडे दुसरा जाऊ शकत नाही, मग मला या ठिकाणी यू घ्यावा लागेल. मग इथं जर मी यू घेतला तर त्याच्या उजवीकडे 1 2 या ठिकाणी मला टी घेता येईल. त्याचप्रमाणे इथे कसं करता येईल पहा, इथं जर यू घेतला तर 1 2 इथं घेता येत नाही, मग याला इथे यू घ्यावा लागेल 1 2, मग या ठिकाणी मला टी घेता येईल. यूच्या उजवीकडे टी दुसरा, यूच्या उजवीकडे टी दुसरा. आता आपल्याला या ठिकाणी फक्त एकच अक्षर राहिलेलं आहे, हे आपण घेऊ शकतो. आपण पी झाला, क्यू झाला, आर झाला, यस राहिला. तर या ठिकाणी यस, इथं पण एक जागा राहिली, या ठिकाणी यस. आता खाली आणखी कंप्लीट करून घेऊया, मग पाहूया काय होतं. ई कोणत्याही टोकाला बसलेला नाही. आता या ठिकाणी 2 जागा उरल्यात, तर टोकाला ई नाही म्हणल्यावर ई मध्ये घ्यावा लागेल. इथे पण टोकाला ई नाही म्हणजे ई मध्ये घ्यावं लागेल. मग कोण उरलं, ए झाला, बी सी डी ई एफ या ठिकाणी घेतला आणि या ठिकाणी मी एफ घेतला. तर अशा 2 रचना झाल्या, परंतु अजून आपली रचना चुकली नाही. यस आणि टी हे एकमेकांचे जवळचे शेजारी नाहीत. हे लास्टचं वाक्य आपल्याला एक रचना रॉंग करते पहा. यस आणि टी एकमेकांचे जवळचे शेजारी नाहीत. तर यामध्ये इथे यस आहे, इथे टी आहे, इथे नाही शेजारी, म्हणजे हे वाक्य इथं व्यवस्थित बसते, लागू होते. वरती पहा, यस आणि टी हे दोघं एकमेकाच्या शेजारी आले, म्हणून ही रचना आपली चुकलेली आहे. बाकी ही रचना आपण बरोबर केलेली आहे. म्हणून यानुसार आता आपले व्यवस्थित बैठक व्यवस्था बसलेली आहे. सगळे वाक्य याला अप्लाय होतात. याला लास्टचं एक वाक्य अप्लाय नाही झालं, म्हणून ती रचना आपण रॉंग करूया आणि आता याच्यावरची उत्तर शोधूया. तर पहिला क्वेश्चन आहे याच्यावरचा, आर आणि यू मध्ये किती व्यक्ती बसले आहेत. तर या ठिकाणी आहे आर, या ठिकाणी यू, यांच्यामध्ये किती व्यक्ती बसल्यात, तर 3 व्यक्ती बसलेले आहेत. आर आणि यू मध्ये 3 व्यक्ती बसलेले आहेत. तर याचं उत्तर घेऊया 3. आता इथून पुढे यावरती आपल्याला 5 क्वेश्चन सोडवायचे आहेत, 4 क्वेश्चन आणखी सोडवायचे आहेत. एवढं झालं की पुढचे 4 क्वेश्चनचे मार्क्स तुम्हाला आपोआप मिळतात. पाहूया पुढचे 4 क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. आता मी ही रचना लिहून घेतलेली आहे, आत्ताच आपण सोडवलेली रचना. ठीक आहे. 3 काही प्रकारे एकसारखे आहेत, त्यापैकी कोणते वेगळे आहे, कोणते वेगळे आहे. तर यामध्ये बघा काय, पी यू डी ए, मी यांना मुद्दाम राऊंड करतो. ए इथे आहे, यू आहे, डी आहे आणि पी. तर याच्यामध्ये एक जण ऑड आहे. तर लक्षात ठेवूया, यू दुसरा, डी दुसरा, पी दुसरा. फक्त ए हा कडेला बसलेला आहे, म्हणून आपण एला वेगळा करूया. ए यातील वेगळा आहे म्हणून त्याला उत्तर घेऊया, गटात न बसणारा. नेक्स्ट क्वेश्चन आहे याच रचनेवरती तिसरा, क्यूच्या डावीकडे दुसऱ्या बाजूला कोण बसले आहे. क्यूच्या या ठिकाणी क्यू आहे, परत छोटीशी आयडिया सांगितलेली वापरा. दक्षिणेकडे तोंड आहे, डावीकडे म्हणजे इकडे कितवा पाहिजे आपल्याला, दुसरा कोण आहे, तर दुसरा आहे यस. क्यूच्या डावीकडे दुसरा एस. तर याचं उत्तर द्यायचं आपल्याला यस. ठीक आहे. जाऊया क्वेश्चन पुढचा, क्वेश्चन नंबर 4. उत्तरेकडे तोंड करून बसलेले लोक डावीकडून उजवीकडे वर्णक्रमानुसार बसल्यास किती लोक त्यांच्या जागा बदलणार नाही. आता उत्तरेकडे तोंड करून कोण बसलेत, ABCD वाले. यांना काय करायचं आपल्याला, डावीकडून उजवीकडे. ही झाली लेफ्ट साइड, लेफ्टकडून राईटकडे. यांना कसं करायचं, वर्णक्रमानुसार. कोण आहेत ते, ABCD. मग या ठिकाणी पहिला येईल A B C D E आणि F. असं आपण डावीकडून उजवीकडे वर्णक्रमानुसार बसवले. तर किती जणांच्या जागा बदलणार नाहीत, तर B ची जागा नाही बदलली, C ची पण जागा नाही बदलली, बाकी यांच्या जागा बदललेल्या आहेत. म्हणजे 2 व्यक्तींच्या जागा बदललेल्या नाही, म्हणून आपण याचं उत्तर घेऊया पर्याय 4 2. आणि या रचनेवरचा आपला शेवटचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोण टीच्या विरुद्ध बसतो. टीच्या विरुद्ध कोण बसतो, हा टी आहे तर त्याच्या विरुद्ध बसला सी, तर याचं उत्तर घेतला सी. पहा पुढचे 4 क्वेश्चन अतिशय सोपे असतात. आपल्याला फक्त पहिलाच क्वेश्चन सोडवायला थोडीशी अडचण आहे. कोणीतरी आपल्याला पहिला क्वेश्चन सोडून दिला तर फायदा होईल, पण असं कोणी सोडून द्यायला येणार नाही, तुम्हालाच सोडवावं लागेल. तर तुम्ही सगळ्यांनी याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. सेकंड
क्वेश्चन घेत आहोत आपण मोठा। ही अरेंजमेंट सगळ्यांनी करायची आहे। वाटल्यास व्हिडिओ पॉज करा, पटकन अरेंजमेंट करा आणि मग कंटिन्यू करा। आता मी लगेच सुरू करतो। दोन समांतर पंक्तीमध्ये 10 लोक, आता किती लोक आहेत? 10 लोक बसलेले आहेत। प्रत्येक पंक्तीमध्ये 5 व्यक्ती अशा प्रकारे बसले आहेत की शेजारील व्यक्तींमधील अंतर समान राहील। ए बी सी डी आणि ई पहिल्या रांगेत आहेत, परंतु याच क्रमाने आवश्यक नाही, त्यांचे तोंड आहे उत्तरेकडे। ए बी सी डीचं तोंड उत्तरेकडे आहे। दुसऱ्या रांगेत पी क्यू आर एस टी बसलेले आहेत, परंतु याच क्रमाने आवश्यक नाही, सर्वांचे तोंड आहे दक्षिणेकडे। म्हणून दिलेल्या बैठक व्यवस्थेमध्ये एका रांगेत बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचे तोंड दुसऱ्या रांगेत बसलेल्या व्यक्तीकडे आहे। तुम्ही पहा बरे, हा क्वेश्चन किती मोठा क्वेश्चन वाटतो। इथपर्यंतची माहिती जवळजवळ कॉमन आहे। तुम्ही जसजसे उदाहरणं सोडवत चालाल तसं तुम्हाला असं वाटेल की एवढं वाचायची काही खास आवश्यकता नाही, फक्त फास्ट नजर फिरवली। खरं काम इथून पुढे सुरू झालेलं आहे। सुरू करूया आपण काम। काय म्हणणं आहे? ई रांगेच्या एका टोकापासून दुसऱ्या क्रमांकावर बसतो। आता ए बी सी डी चे तोंड कुठे आहेत? उत्तरेकडे। ई रांगेच्या एका टोकापासून दुसऱ्या क्रमांकावर बसतो। पी चे तोंड ईच्या उजवीकडे असलेल्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या व्यक्तीकडे आहे। दोन वाक्य एकत्र केले तर आपल्याला दोन शक्यता कराव्या लागणार नाहीत। बघूया काय। 5 लोक आहेत, उत्तरेकडे तोंड 1 2 3 4 5। वाक्य काय म्हणणं आहे? ई रांगेच्या एका टोकापासून दुसऱ्या क्रमांकावर बसतो। तर मी समजा इकडून घेतला 1 आणि 2, या ठिकाणी घेतला मी ई। रांगेच्या एका टोकापासून दुसऱ्या क्रमांकावर बसतो, ठीक आहे ना। आता तुम्ही म्हणाल समजा ई इकडून पण येऊ शकतो, ओके येऊ शकतो, परंतु दुसरं वाक्य बघा। पी चे तोंड ईच्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला बसलेल्या व्यक्तीकडे आहे। ईच्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला बसलेल्या व्यक्तीकडे पी चे तोंड आहे। जर मी या ठिकाणी घेतला तर त्याच्या उजवीकडे दुसरा म्हणल्यावर इथे घ्यावा लागेल, मग माझी संख्या काय होईल? बदलेल। याला टोकाकडून तर दुसरा घेतला आणि याच्या उजवीकडे परत दुसरा येऊ शकत नाही, म्हणून मला एकच शक्यता, ई इकडून दुसरा घेतला, मग याच्या उजवीकडे मला पी चे तोंड ईच्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला बसलेल्या व्यक्तीकडे आहे। मग आता हे समोरचे घेतो पा आणि हे वाक्य बरोबर बनवूया आपण। 1 2 3 4 5 हे 5 जणांचे तोंड आहेत दक्षिणेकडे। आता पी चे तोंड ईच्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला 1 आणि 2 हा जो व्यक्ती आहे याच्याकडे पीचं तोंड आहे, म्हणजे पी मिळाला आपला। पीचे तोंड ईच्या उजवीकडे जो दुसरा बसला त्याच्याकडे आहे। आता ही अरेंजमेंट झाली, दोघं व्यवस्थित बसलेले आहेत। पुढे जाऊया। डी बीच्या डावीकडे दुसऱ्या बाजूला बसलेला आहे। डी बीच्या डावीकडे दुसरा, इथं जर बी घेतला डावीकडे 1 2, इथे घेतला तर 1 2 इथं लॉक आहे, इथे घेतला तर 1 2 2 3 शक्यता आहेत, परंतु आणखी काही सपोर्ट मिळतो का बघूया। डी बीच्या डावीकडे दुसऱ्या बसलेला आहे जो रांगेच्या टोकाला नाही। जो म्हणजे बी, बी हा रांगेच्या टोकाला नाही, म्हणजे मी इथं आणि त्याच्या डावीकडे दुसरा घ्यायचा आहे मला डी। मी इथं बी घेऊ शकत नाही कारण टोकाला नाही। इथं बी घेतला तर त्याच्या डावीकडे दुसरा 1 2 इथं जागा लॉक आहे, मग मला इथं बी घ्यावा लागेल। इथं बी घेतला तर डावीकडे दुसरा, या ठिकाणी आला डी। डी हा बीच्या डावीकडे दुसरा आहे। एवढाच एक ऑप्शन आहे माझ्याकडे। डी हा बीच्या डावीकडे दुसरा बसलाय जो कोणत्याही टोकाला नाही। यस आणि क्यू मध्ये 2 व्यक्ती बसल्यात आणि आर हा यसच्या लगेच डावीकडे। आता यस आणि क्यू कुठेही चालू शकतो। सपोज मी या ठिकाणी जर एस घेतला तर क्यू 1 2 आणि या ठिकाणी क्यू घ्यावा लागेल, बरोबर। परंतु पुढचं वाक्य काय? आर हा यसच्या डावीकडे, तर यसची डावी इकडे, तर इकडं काय मला जाता येत नाही, म्हणून मी काय करतो यांच्या जागा थोड्याशा बदलतो। म्हणजे काय करतो पा, या ठिकाणी यस घेतो, या ठिकाणी क्यू घेतो। आता बघा यस आणि क्यू मध्ये 2 व्यक्ती बसल्यात, यस आणि क्यू मध्ये 2 व्यक्ती बसल्यात, दुसरीकडे कुठे घेऊ शकत नाही। इथं यस घेतला तर 2 व्यक्ती येत नाही। यस आणि क्यू मध्ये 2 व्यक्ती बसल्यात, आर यसच्या डावीकडे, हे पाहता यसच्या डावीकडे जाता येतं। यस इथे घेतला तर डावीकडे जाता येणार नाही, यसच्या डावीकडे आर आहे। आर यसच्या डावीकडे लगेच बसलेला आहे, ठीक आहे। आणि मग आता एकच राहिला, पी झाला, क्यू झाला, आर झाला, यस झाला, इथं टी घेतलेला आहे। इथं एच नाही आहे, बी सी डी ई आहे, म्हणून या ठिकाणी ए घेतला। तर अशी आपली 5 आणि 5 10 लोकांची रचना झालेली आहे, ठीक आहे। एकदम सिंपल असं एक्झाम्पल आहे हे देखील।
तर याच्यावरती आधारित आता 5 क्वेश्चन. खालीलपैकी कोणाचा चेहरा क्यू कडे आहे? क्यू कडे कोणाचा चेहरा आहे? ए चा चेहरा क्यू कडे आहे. तर ए हे उत्तर घेऊया पर्याय क्रमांक 3. आता इथून पुढे 4 क्वेश्चन हे आपले फेवरेट आहेत, आपल्याला येत आहेत, ते घेऊया 4 क्वेश्चन. आता हीच रचना मी व्यवस्थित लिहून घेतलेली आहे. आणि आता पहिला क्वेश्चन, खालील व्यक्तीपैकी कोण रांगेच्या टोकाला बसले आहे? ETCR. तर यामध्ये टी बसलेला आहे. ओके, ई नाही बसला, सी नाही बसला, आर नाही बसला, तर टोकाला बसलेला आहे टी. ETCR पैकी टी हा रांगेच्या टोकाला बसलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं आहे आपल्याला. पुढचा क्वेश्चन असा म्हणतो, खालील 4 पैकी 3 काही प्रकारे सारखेच आहेत म्हणून त्याचा एक गट तयार होतो. या गटात कोणता येत नाही? तर गट बघूया काय होतोय ते. QATP हे कुठे आहे ते शोधूया. Q दिसला, A दिसला, T दिसला आणि P पण दिसला. तर लक्षात घ्या T, Q आणि A हे तिघं कडेला आहेत म्हणून P हे उत्तर घेऊया. P उत्तर आलेलं आहे. तर याच्यामध्ये वेगळा आहे P. बाकीचे तिघं कडेला, रांगेच्या कडेला बसलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. खालीलपैकी कोण पीच्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला बसलेला आहे? तर या ठिकाणी पी आहे उजवीकडे. व्यवस्थित मी तुम्हाला आयडिया सांगितलेली आहे. हे पहा, या ठिकाणी उजवा इकडच्या बाजूला जाईल. पीच्या उजवीकडे दुसरा, पीच्या उजवीकडे 1 2, दुसरा येतो S. पीच्या उजवीकडे दुसरा S. हे झालं उत्तर पर्याय क्रमांक 1. आणि या रचनेवरचा शेवटचा क्वेश्चन आहे असा, ईच्या संदर्भात एचे स्थान काय आहे? ई पासून ए आपल्याला काउंट कराय. ईच्या संदर्भात एचे स्थान काय आहे? तर ई या ठिकाणी आहे. इथून ए मोजायचा. वरती तोंड आहे 1 2 3. कोणत्या बाजूला? उजवीकडे तिसरा. उजवीकडे तिसरा. तर उजवीकडे तिसरा असं याचं उत्तर घेतलं. ठीक आहे. हे पहा, असं व्यवस्थित एकदा जर वाक्य समजून घेतलं तर आपल्याला सोपं जाईल. जाऊया पुढील रचनेकडे. आता सर्वांनी परत एकदा माझ्याबरोबर ही रचना बनवायची आहे, पटापट सोडवायचं आहे. मी देखील सुरू करतो. 2 रांगेत 12 जण बसले आहेत. DEF KLM. नावं कशीही देतील ते आपण मॅनेज करायचे आहेत. रांग 1 मध्ये उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. तर रांग 1 वाले हे DEF वाले हे उत्तरेकडे तोंड करून आहेत. STU XYZ हे रांग 2 मध्ये बसलेत आणि त्यांचे तोंड आहेत दक्षिणेकडे. ओके. हां, आता इथून आपल्याला काम सुरू आहे. ई हा एका टोकापासून तिसऱ्या क्रमांकावर बसतो. ओके. ईकडे तोंड करून बसलेल्या व्यक्तीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी S बसतो. ठीक आहे. जाऊया, सुरू करूया. आता 12 जण आहेत, 12 व्यक्ती आहेत. तर मी काय करतोय, 1 2 3 4 5 आणि 6. त्यांच्या समोरचे 6 पण घेतो. ओके. उत्तरेकडे वाले DEF KLM. तर वाक्य काय आपलं, ई एका टोकापासून तिसऱ्या क्रमांकावर बसतो. ईचं तोंड कुठे आहे? उत्तरेकडे आहे. तर एका टोकापासून तिसरा 1 2 3 या ठिकाणी मी ई घेतो. एका टोकापासून तिसरा घेतला. आता आपण आणखी हे पण असू शकतो, तो इकडून तिसरा पण असू शकतो. म्हणून मी अजून एक रचना करतो. आली बरोबर, गरज लागली ठीक, नाही लागली तर आपल्याला परत मागे यायची वेळ पडणार नाही. 6 घेतले, याच्या समोरचे हे 6 घेतले. आपली जी शंका होती, ई एका टोकापासून दुसरा बसतो. ठीक आहे. याला इकडून तिसरा, सॉरी, ई एका टोकापासून तिसरा, ई एका टोकापासून तिसरा, इकडून तिसरा, इकडून तिसरा. ओके. ईकडे तोंड करून बसलेल्या व्यक्तीच्या डावीकडे यस दुसऱ्या स्थानी बसतो. आता ईकडे जो कोणी तोंड करून बसलाय त्याच्या डावीकडे, डाव्या साईडला म्हणजे इकडे हा यस कितव्या स्थानी बसवायचा आहे? दुसरा. 1 2 हा यस या ठिकाणी बसला. इथं ईकडे तोंड करूनच्या डावीकडे 1 2 यस या ठिकाणी बसला. ठीक आहे. पुढे जाऊया. यस आणि टी मध्ये फक्त 3 व्यक्ती बसलेल्या आहेत. यस आणि टी मध्ये 3 व्यक्ती बसल्यात. तर आता यस वरून इकडे जाता येत नाही. 1 2 3 हा झाला टी.
यस आणि टी मध्ये 3 व्यक्ती बसलेल्या आहेत. इथं जर म्हणलं तर 1 2 3 हा झाला टी. यस आणि टी मध्ये 3 व्यक्ती बसल्यात. इथपर्यंत आपण आलो. यस आणि टी मध्ये 3 व्यक्ती बसले आहेत. के यमच्या उजवीकडे कुठेतरी बसलाय. आता इथं आपल्याला लगेच घेता येणार नाही. यमच्या उजवीकडे कुठेतरी म्हणजे यम जर इथं असला तर उजवीकडे कुठेतरी के घ्यायचं आहे. हे वाक्य थोडंसं पेंडिंग ठेवूया आपण. एक्स आणि टी मध्ये 3 पेक्षा जास्त व्यक्ती बसल्यात. एक्स आणि टी मध्ये टी ऑलरेडी आहे आपल्याकडे. एक्स आणि टी मध्ये 3 पेक्षा जास्त घ्यायचं, मोर दॅन 3. तर मी इथं टी घेतला तर 1 2 3 पेक्षा जास्त चालेल. इथं तर जागा नाही, मग मला या ठिकाणी घेता येईल. आता याला वाक्य बरोबर होते का बघा. एक्स आणि टी मध्ये 3 पेक्षा जास्त, एक्स आणि टी मध्ये 4 आहेत म्हणजे 3 पेक्षा जास्त व्यक्ती बसले. हे वाक्य या ठिकाणी आपल्याला बरोबर बसलेलं आहे. आता हेच वाक्य खालच्या रचनेला बघूया. टी आणि एक्स घ्यायचं आहे 3 पेक्षा जास्त. इकडं जाऊ शकत नाही. इकडे गेलो तर 1 2 3 इथं लॉक आहे म्हणजे मला एक्स आणि टी मध्ये 3 व्यक्ती घेता येत नाही आणि म्हणून माझी ही रचना रॉंग झाली. आता आपल्या इकडे लक्ष देण्याचं काम नाही कारण हे वाक्य इथं फॉलो होत नाही. मग आता आपण जाऊया या रचनेप्रमाणे पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे. मी वाटल्यास ही रचनाच कट करून टाकतो म्हणजे आपल्याला जास्त कन्फ्युजन राहणार नाही. पुढे एफचे तोंड टीच्या जवळच्या शेजाऱ्यापैकी एकाकडे आहे. आता टी या ठिकाणी आहे. प्रत्येकाला जनरली 2-2 शेजारी असतात परंतु टी एका कडेला आहे म्हणून त्याला एकच शेजारी. मग काय बघा आता एफचे तोंड टीच्या जवळच्या शेजाऱ्यापैकी एकाकडे आहे. मग टीचा शेजारी हा त्याच्याकडे तोंड आहे एफचे म्हणजे एफचं लोकेशन आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर झेड वायच्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला बसतो. झेड वायच्या उजवीकडे दुसरा, वाय आणि झेड घेतलेला नाही आहे, दोघं घ्यायचे आहेत आपल्याला. मग आपल्याला वाय इथं घेतला तर उजवीकडे दुसरा झेड घेता येईल. दुसरा काही ऑप्शन नाही आपल्याकडे. झेड वायच्या उजवीकडे दुसरा बसतो. वायच्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला बसतो. एलकडे तोंड असलेली व्यक्ती यूच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी बसते. आता यू नाही आहे परंतु इथं फक्त यूच लिहायचा राहिलेला आहे. काय काय लिहिलेत आपण सगळे लिहिलेत. एक्स वाय झेड झाले आणि टी यू एस टी यू मध्ये ईला एकच जागा राहिली त्या ठिकाणी यू बसला म्हणजे हे सगळे बसले. आणि आता वाक्य घेऊया. काय एलकडे तोंड असलेली व्यक्ती यूच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी. यूच्या डावीकडे तिसरा कोण 1 2 3 याचं तोंड कोणाकडे एलकडे. एलकडे तोंड असलेली व्यक्ती यूच्या डावीकडे तिसऱ्या. यूच्या डावीकडे 1 2 3 आणि त्याचं तोंड आहे एलकडे. डीच्या समोर यस बसलेला आहे. हे तर एकदम सिंपल वाक्य दिलं. यस हा यसच्या डीच्या समोर यस. ओके. आता आपल्याला दोघंच बसवायचे राहिलेले आहेत. ठीक आहे. डीच्या समोर यस बसलेला आहे. कोणतं एखादं वाक्य हां के आणि एमचं सोडलेलं वाक्य आपल्याला आता काम उपयोगाला यायचे. के एमच्या उजवीकडे कुठेतरी. आता 2 जागा राहिल्यात तर मला इथं यम घ्यावा लागेल म्हणजे त्याच्या उजवीकडे कुठेतरी म्हणजे इथं मला के घेता येईल. तर अशा रीतीने आपले सगळे बसलेले आहेत. सगळे वाक्य फॉलो झालेले आहेत. आता आपण काय करूया यावरतीचे क्वेश्चन सोडूया. खालीलपैकी कोण केच्या समोर बसलेला आहे. के आहे आपल्याकडे कुठे या ठिकाणी. त्याच्या समोर कोण आहे तर वाय आहे. केच्या समोर बसला आहे वाय. ऑप्शन 4. आता उरलेले 4 क्वेश्चन एकदम सहज सोडूया. क्वेश्चन नंबर 12 12 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोण यमच्या जवळच्या शेजाऱ्याकडे तोंड करून बसलेला आहे. आता यम कुठे आहे. यम या ठिकाणी. त्याचा जवळचा शेजारी एफ. याच्याकडे तोंड कुणाचा आहे तर या झेडचा आहे. तर झेड हे याचं उत्तर घ्यायचं आहे झेड. ओके. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. नंबर 13. खालील 4 पैकी 3 कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकमेकाशी संबंधित आहेत आणि तुम्हाला दिलेल्या पर्यायातून निवडावे लागेल जो या गटाशी संबंधित नाही. टीचं काय लिंक लागते बघूया. टी आणि ई. तर टी आणि ई मी थोडक्यात अशी रेषा करतो टी. ओके. टी त्याच्या पुढच्या इकडे टी ई. यू डी. यू इथे डी इथे. सपोज यू डी म्हणजे जरा सारखी डिझाईन झालेली आहे बघा. यू डी. त्यानंतर वाय एल. हे बघा वाय एल पण सेम. ओके. टी ई यू डी वाय एल. पुढचं आहे झेड ई.
झेड आणि ई मात्र आपल्याला रॉंग झालं. सपोज पुढच्याच्या एक सोडून असं विचारलं होतं तर हे डायरेक्ट पुढच्याचा शेजारी आला म्हणून आपलं झेड ई हे तुम्हाला पाहिल्याबरोबर लक्षात येईल लगेच. झेड ई हा या जे काही सिक्वेन्स आहे हा जो गट आहे या बसत नाही, या गटात बसत नाही म्हणून हे आपलं उत्तर. पुढचा क्वेश्चन जाऊया. या रचनेवरचा वायच्या लगेच डावीकडे बसलेल्या व्यक्तीच्या समोर कोण बसला आहे? वायच्या डावीकडे. परत एकदा डाव जो व्यवस्थित लक्ष द्या. वायचं तोंड खाली आहे, त्याच्या डावीकडे इथं आहे यस. वायच्या लगेच डावीकडे बसलेल्या व्यक्तीच्या समोर, समोर बसला डी. यसच्या समोर बसला डी. तर याचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला डी. पुढचा क्वेश्चन आहे 15वा क्वेश्चन या रचनेवरचा. यम आणि डी मध्ये किती लोक बसलेले आहेत? या ठिकाणी यम आहे, या ठिकाणी डी आहे, यांच्यामध्ये बसलेले आहे 3 लोक. यम आणि डी मध्ये 3 लोक बसलेले आहेत. ठीक आहे ना. एकदा अरेंजमेंट केली की पुढचे क्वेश्चन आपल्याला फटाफट येतात. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आता तर आणखी सोपं झालेलं आहे. आता एक अशी रचना आहे की 8 व्यक्ती आहेत, फक्त 8 व्यक्ती 2 समांतर रांगामध्ये प्रत्येकी 4 अशा प्रकारे बसले आहेत की शेजारील व्यक्तीमधील अंतर समान राहील. रांग 1 मध्ये PQRS, परंतु याचप्रमाणे आवश्यक नाही, त्या सर्वांचे तोंड दक्षिणेकडे. PQRSचं तोंड घ्यायचं दक्षिणेकडे. रांग 2 मध्ये ABCD, परंतु त्याचप्रमाणे आवश्यक नाही, त्या सर्वांचे तोंड उत्तरेकडे. ABCDचं उत्तरेकडे. त्यामुळे दिलेल्या आसन व्यवस्थेत एका रांगेत बसलेल्या व्यक्तीचे तोंड दुसऱ्या रांगेत बसलेल्या व्यक्तीकडे होते. बघा, मी तुम्हाला वारंवार ज्या गोष्टी सांगतोय त्या लक्षात घ्या की काय होतंय की आपल्याला एवढं सगळं भाग हा भरपूर सोपं आहे. फक्त आपल्याला काम करायचं एवढंच आहे, सोपंच आहे. त्याच्यामुळे मोठा प्रश्न असला म्हणून त्याचं काही बाऊ करू नका. खरं करायचं काम अर्ध्याच क्वेश्चनमध्ये असतं जवळजवळ. सुरुवात करूया. पहिलं वाक्य. RPच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर. मग आता याचं तोंड आहेत सगळ्यांचे, यांचे PQचे दक्षिणेकडे. तर आपण म्हणूया Pच्या उजवीकडे. सपोज हा मी P घेतलेला आहे, त्याची उजवी बाजू इकडे. कितव्या क्रमांकावर आहे? दुसऱ्या क्रमांकावर. एक सोडून दुसरा हा झाला R. ठीक आहे. आपल्याला 3 डॉट झाले. आपल्याला एकूण किती येतं? 8 व्यक्ती म्हणजे वरती खाली तोंड करून 4 आणि वरती तोंड करून 4. यातले 3 डॉट झाले. एक तर इकडे वाढेल किंवा इकडे वाढेल असं आहे. म्हणजे यांच्या समोर तर आपल्याला हे 3 डॉट घ्यावेच लागतील उत्तरेकडे तोंड करून. ए हा R कडे तोंड करणाऱ्या व्यक्तीचा जवळचा शेजारी आहे. ए हा R कडे तोंड करणाऱ्या व्यक्तीचा जवळचा शेजारी. आता 2 पॉसिबिलिटी आल्या बघा. R कडे तोंड करणाऱ्या व्यक्तीचा जवळचा शेजारी ए आहे. म्हणजे आता R कडे हा तोंड करतो, मग ए इथे येऊ शकतो किंवा इथे येऊ शकतो. तर मी काय करतो आता, लगेच आपल्याला कन्फ्युजन नको, लगेच आपण 3 आणि हे तुमचा R वरचा तसाच घेतला, हा P घेतला. हे वाक्य कंटिन्यू करूया. ए हा R कडे तोंड करणाऱ्या व्यक्तीचा जवळचा शेजारी आहे. R कडे तोंड आहे, त्याचा जवळचा शेजारी ए आहे. मग एकतर इथं असेल किंवा इथं असेल. तर आपण दोन्ही शक्यता घेऊया. तर काय करूया, मी या ठिकाणी ए घेतो, R कडे तोंड करणाऱ्या व्यक्तीचा शेजारी, किंवा ए या ठिकाणी असेल. R कडे तोंड करणाऱ्या व्यक्तीचा जवळचा शेजारी ए आहे. R कडे जो तोंड करतो त्याचा शेजारी म्हणजे 2 शेजारी, एक तर उजवीकडे किंवा डावीकडे. मग एक इथे असेल किंवा इथे असेल. दोन्ही शक्यता घेतल्या, कुठली तरी एक शक्यता चुकेल. जशी जशी माहिती पुढे जाईल तशी. ओके, जवळचा शेजारी. ए कडे तोंड करणाऱ्या व्यक्तीच्या डावीकडे Q दुसऱ्या स्थानी बसतो. आता ए कडे तोंड करणाऱ्या व्यक्तीच्या पाहिजे ए कडे जो तोंड करेल हा व्यक्ती, त्याच्या डावीकडे ए कडे तोंड करणाऱ्या व्यक्तीच्या डावीकडे Q दुसऱ्या स्थानी बसतो. 1 2 म्हणजे या ठिकाणी Q बसला. ए कडे तोंड करणाऱ्या व्यक्तीच्या डावीकडे 1 2 Q बसला. ए कडे तोंड करणाऱ्या व्यक्तीच्या डावीकडे Q दुसऱ्या स्थानी. इथं ए कडे तोंड करणारी व्यक्ती आहे, डावीकडे 1 2 Q या ठिकाणी बसला. ए कडे तोंड करणाऱ्या व्यक्तीच्या डावीकडे Q दुसऱ्या स्थानी बसतो. बी आणि सी मध्ये फक्त एक व्यक्ती बसते. आता या ठिकाणी बघा बरं, डॉट पूर्ण झालेले आहेत. बी आणि सी मध्ये एक व्यक्ती बसते. सी चे तोंड पी कडे नाही. आता बी आणि सी मध्ये एक व्यक्ती बसते, इथंच दोघांना घ्यावं लागेल. सीचं तोंड पी कडे नाही म्हणल्यावर सी या ठिकाणी आणि बी या ठिकाणी. बी आणि सी मध्ये एक व्यक्ती बसते. बी आणि सी मध्ये एक व्यक्ती बसते, तर या ठिकाणी आपल्याला
इथे एक डॉट वाढला, आता काय करावं लागेल, बी आणि सी एक तरी इथं दोघं घ्यावं लागेल, सी चे तोंड पी कडे नाही म्हणल्यावर सी इकडे आणि बी इकडे. ठीक आहे, अशा पद्धतीने रचना झालेली आहे. ठीक आहे, सी चे तोंड पुरेकडे नाही, सी रांगेच्या कोणत्याही टोकाला बसत नाही. आता आपण काय करूया, अगोदर हे उरलेले एक एकच राहिले ते लिहून घेऊया. पी क्यू आर एकच राहिला, कोण राहिला, एस राहिला इथे घेतला, ए बी सी राहिला, डी इथे लिहिला, पी क्यू आर एस ए बी सी डी अशा दोन रचना झाल्या. सी रांगेच्या टोकाला बसत नाही. एक गोष्ट फक्त आपल्याला लास्टचं वाक्य एक रचना चुकीची करून टाकेल. सी रांगेच्या टोकाला बसत नाही, या रचनेमध्ये सी टोकाला आला म्हणून ही रचना चुकली आणि सी रांगेच्या टोकाला बसत नाही इथं फॉलो झाली, म्हणजे एक रचना शेवटी रॉंग ठरली, एक बरोबर आली आणि आपले असे 8 व्यक्ती बसले आरामामध्ये. आता आपण काय करूया, यावरती आधारित क्वेश्चन पाहूया. खालील 4 पैकी 3 कोणत्या ना कोणत्या प्रकारे सारखे असतात आणि एक गट तयार करतात. या गटात कोण येत नाही, ए पी आर बी. आता ही रचना वरची चुकलेली मी काढून टाकतो पहिले. ठीक आहे ना. हां, आता आपल्याला काय म्हणलंय, ए पी आर बी याच्यामध्ये गट कसा होतो बघूया. पी आहे, आर आहे, ए आहे आणि बी आहे. आलं लक्षात आपल्यामध्ये. हा कडेला आहे, आर मध्ये आहे, मग आर उत्तर घेऊया आपण. बाकीचे तिघं हे कडेला बसलेले आहेत, या कारणाने आपण आर हे आन्सर घेतलेलं आहे. आता यावरती आणखी 4 क्वेश्चन पाहायचेत. खालीलपैकी कोणाचे तोंड पी कडे आहे. किती सिंपल क्वेश्चन विचारलाय. पी कडे कोणाचे तोंड आहे, तर बी चे आहे. झालं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढचा, क्वेश्चन नंबर 18. यस बद्दल खालीलपैकी कोणते सत्य आहे. यस बद्दल, कुठे यस आपला, हा यस आहे, याच्याबद्दल काय सत्य आहे. यस हा आर आणि पी मध्ये तंतोतंत बसतो. आता एस कडेला आहे त्यामुळे तो आर आणि पी मध्ये बसणार नाही, रॉंग. यस हा क्यूच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्यू आहे त्याची ही उजवी बाजू आहे 1 2, हे बरोबर आहे. क्यूच्या उजवीकडे दुसरा, हे बरोबर आहे. बाकीचे चेक करण्याची आवश्यकता नाही, परंतु आपण चेक करून पाहूया. पी आणि एस, पी हा एसचा जवळचा शेजारी आहे. पी हा एसचा शेजारी आहे का, तर नाही आहे. डी हा एसचे सामना करणाऱ्या व्यक्तीचा जवळचा शेजारी आहे. एसचा सामना करणारा म्हणजे ए, त्याच्या शेजारी डी आहे का, तर नाही आहे. तर फक्त पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. ठीक आहे ना. एकदा पहिली रचना केली की तुम्ही अजिबात चुकणार नाही, मला गॅरंटी आहे. 19 नंबर, खालीलपैकी कोणाचे तोंड डी कडे आहे. किती सोपा आहे, हा डी आहे, डी कडे कोणाचे तोंड आहे, क्यू चे आहे. क्यू हे उत्तर घेऊया, ऑप्शन 2 क्यू. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, बी आणि सी मध्ये नेमक्या बसलेल्या व्यक्तीच्या समोर कोण बसते आहे. आता बी आणि सी मध्ये कोण नेमका बसला बघा बरं. बी आणि सी याच्यामध्ये नेमका बसलाय डी, त्याच्या समोर कोण बसलाय, डीच्या समोर बसलाय क्यू, म्हणून आपला आन्सर आहे क्यू. ठीक आहे. तर अशा रीतीने आपला हा क्वेश्चन झालेला आहे. ठीक आहे. चला आता आणखी एक आपण परत एकदा बैठक व्यवस्था बसूया, म्हणजे आपलं काय होईल, एकदम व्यवस्थित सगळे क्वेश्चन होतील. चला सर्वांनी माझ्यासमोर हा प्रश्न सोडवायचा आहे पुढचा. ए बी सी डी ई आणि एफ रांग 1 मध्ये उत्तर दिशेकडे तोंड करून बसले आहे, उत्तर दिशेकडे. आणि 6 मुली पी क्यू आर एस टी यू रांग 2 मध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून दिशेकडे बघत बसलेल्या आहेत. रांग 1 मधील प्रत्येक व्यक्ती रांग 2 मधल्या प्रत्येक व्यक्तीच्या अगदी समोर बसलेली आहे. आता इथून पुढे आपल्याला काम करायचं आहे. काम सुरू करूया. टी हा डीच्या विरुद्ध बसलेला आहे. हे पहिलं वाक्य आहे, चांगलं वाक्य आहे, परंतु आपल्याला टी डी लगेच घेता येत नाही. मी एका साईडला लिहून ठेवतो, टी हा डीच्या विरुद्ध. हे पाठ ए बी सी डीचे तोंड कुठे आहेत, उत्तरेकडे, म्हणून डी खाली घेतला. हे दोघं फक्त एकमेकाच्या समोरच आले पाहिजे. टी हा डीच्या विरुद्ध बसलेला आहे, जो कुठल्याही अंतिम टोकावर नाही, म्हणजे डी अंतिम टोकावर नाही, म्हणजे ह्यांना दोघांना कडेला घ्यायचं नाही, असं आपलं ठरलंय. एक माहिती लिहून ठेवली आपण. पी ही टीच्या तात्काळ डावीकडे आहे. टीच्या डावीकडे आपल्याला पी घ्यायचं आहे. हे मी वाक्य लगेच घेऊ शकतो, पण मला 2च अरेंज करता येतील, तर मी अजून थोडंसं पुढचं वाक्य पाहतो. ई कोणत्याही टोकाला बसलेलं नाही, तसेच डीच्या बाजूलाही बसलेलं नाही.
यू ही सीच्या समोर बसलेली आहे जो एफच्या डावीकडून दुसरा आहे. आता मी हे वाक्य निवडतो कारण मला 2-3 बसवता येतील. यू येईल, सी येईल, एफ येईल. म्हणजे काय होईल, एका वेळेस जर जास्तीत जास्त अक्षरं बसवता आले तर आपलं काम सोपं होऊन जातं. तर मी हे काय वाक्य घेतो, यू ही सीच्या समोर बसलेली आहे जो म्हणजे सी एफच्या डावीकडून दुसरा आहे. ओके, आता आपण सी ABCD उत्तरेकडे तोंड करून, समजा हा सी घेतला, मी हा सी घेतला, हे कोणाच्या समोर, यूच्या, त्याच्या समोर घेतला यू. ठीक आहे, आणि काय म्हणलंय, जो म्हणजे सी एफच्या डावीकडून दुसरा. मग मला एफ कुठे घ्यायला लागेल बघा, एफ इथे घेतला तर डावीकडून 1 2 असा सी माझा बसतो. तर इथपर्यंत ही रचना, हे वाक्य झालेलं आहे. ठीक आहे, बरोबर 3 व्यक्ती पी आणि यूच्या मध्ये बसतात. पी आहे, यू आहे आपल्याकडे. ठीक आहे ना, 3 व्यक्ती पी आणि यू मध्ये बसतात. वाक्य एकदम सिंपल आहे, समजून घेऊया आणि मग लगेच आपल्याला पी बसवता येईल. पी आणि यू मध्ये 3 व्यक्ती बसतात. तर मी या ठिकाणी 1 2 3 आणि मग मला इथे घ्यायला लागेल पी. आता तुम्ही म्हणता इकडे का नाही गेले, तर जर मी इकडे गेलो तर काय होईल बघा, हे फक्त दाखवतो. यूच्या इकडे जर पी घ्यायचा असेल तर काय होईल बघा, 1 2 3 आणि मला या ठिकाणी पी घ्यावं लागेल. पण गडबड काय होईल बघा, 1 2 3 4 5 6 7 माणसं होतील. तर रांगा 6च आहेत. म्हणून मला पी इकडे घेता येत नाही, इकडेच घ्यावं लागेल. म्हणजे आपले माणसं 6चीच रांग आहे, 7ची नाही. म्हणून आपल्याला इकडेच घ्यावं लागेल. यू आणि पी मध्ये 3 व्यक्ती बसलेले आहेत. तर इथपर्यंत आपलं काम आलं. पी आणि यूच्या मध्ये 3 व्यक्ती बसलेले आहेत. ठीक आहे ना. आता यांच्याशी हे एक वाक्य राहिलं होतं, पी ही टीच्या तत्काळ डावीकडे आहे. टीच्या डावीकडे आहे. आता इथून हात असं तोंड केलं, पी टीच्या डावीकडे, म्हणजे मला टी कुठे घ्यायला लागेल, इथे जर टी घेतला तर टीच्या डावीकडे बरोबर पी, डावी बाजू ही, टीच्या डावीकडे पी. पी ही टीच्या तत्काळ डावीकडे आहे. आणि एक वाक्य राहिलेलं बघा इकडं आपण घेतलेलं, टीच्या समोर कोण, डी. बरेचसे वाक्य आपले झाले टीच्या समोर डी. आतापर्यंत काय झालं, आणि जे कुठल्या टोकाला पण नाही, टीच्या समोर डी. आतापर्यंत आपले 5च जण बसत आहेत, अजून आपल्याला पुढं बसवायचं आहे डीच्या विरुद्ध. हे पण वाक्य झालं. ओके, हे झालं. ओके, इथपर्यंत आलो. पी आणि यूच्या मध्ये 3 व्यक्ती बसले. क्यू किंवा आर दोन्हीही यूचे शेजारी नाहीत. आता यूच्या शेजारी कोण नाही घ्यायचं, क्यू किंवा आर दोघं पण नाही घ्यायचे. आता पहा, एकूण किती लोक आहेत, 6. त्याच्यापैकी किती बसले, 6 पैकी बसले 3, बरोबर. आणि मग अजून यू कोण नाही घ्यायचे, क्यू आणि आर हे दोघं पण यूच्या शेजारी नाही घ्यायचे. मग यूच्या शेजारी एकच उरला. पहा, हे 3 झाले. त्यानंतर क्यू नाही घ्यायचा, आर नाही घ्यायचा. म्हणजे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया, यू टी पी हे बसले. पुढे पहा, यू बसला, टी बसला, पी बसला. आणि काय म्हटलंय, क्यू किंवा आर दोन्ही यूचे शेजारी नाही. क्यू किंवा आर यूचे शेजारी नाही. मग कोण राहिला यूच्या शेजारी, फक्त यसच घेता येतो आपल्याला, यस. आणि पुढं वाक्य बघा, क्यू किंवा आर दोन्ही यूचे शेजारी नाहीत. यस ही क्यूच्या समीप बसलेली नाही. यस क्यूच्या समीप नाही. मग कोण राहिलं, आर राहिला. फक्त आरच्या समीप घेतला यस. क्यूच्या समीप यस नाही. यस ही क्यूच्या समीप नाही. मग आर घेतला मी या ठिकाणी. आता क्यूच राहिला, परंतु कुठं, इकडं का इकडं, ते पाहूया थोडंसं माहिती पुढे. बी हा एच्या उजवीकडे आहे. आता बी आणि ए हे दोघं पण मला घ्यायचे आहेत, पण बी हा एच्या उजवीकडे घ्यायचा आहे. दोघं शेजारी घ्यायचे आहेत. मग मला काय करावं लागेल, ए या ठिकाणी घ्यावं लागेल आणि त्याच्या उजवीकडे मला बी घ्यावा लागेल. आणि अजून एक वाक्य होतं ईचं काहीतरी. पहा, ई ही कोणत्याही टोकाला बसलेली नाही, म्हणून ईला आपण या ठिकाणी बसूया. तर असे सगळे बसले. आता इथे एक डॉट राहिला. कोण राहिले यांच्यातलं, पी क्यू राहिला. तर या ठिकाणी क्यू घेऊया. अशा रीतीने बघा, पी क्यू आर एस टी बसले, ए बी सी डी ई एफ असे बसलेले आहेत. ही झाली आपली रचना. आता याच्यावरती क्वेश्चन आपण पाहूया. ए आणि सीच्या बरोबर मध्ये कोण बसलाय, ए आणि सीच्या मध्ये कोण बसलेलं आहे. ए या ठिकाणी आहे, सी या ठिकाणी आहे. यांच्या बरोबर मध्ये कोण बसलाय, तर पहा हा सेंटरला आहे दोघांच्या. कोण, एफ. एफ हा दोघांच्या मध्ये बसलेला आहे. 4 नंबरचा पर्याय. आता यावरचे
4 क्वेश्चन जे आपल्याला खूपच सोपे जातात असे 4 क्वेश्चन असं. दिलेल्या माहितीच्या आधारावर खाली दिलेल्या 5 पैकी 4 जण एका विशिष्ट प्रकारे समान आहेत, 4 पैकी 3 पाहिजे होतं, आणि अशा प्रकारे ते एक गट तयार करतात. त्या समूहाचे कोण सदस्य नाही? क्यू ए कुठे बघा, क्यू या ठिकाणी आहे, ए या ठिकाणी आहे, क्यू ए. ठीक आहे. दुसरं आर या ठिकाणी आहे, ई या ठिकाणी आहे. आता अगोदरच्या सारखीच थोडीशी अरेंजमेंट होते. एफ टी, हे पहा एफ आणि टी, या ठिकाणी एफ आहे, या ठिकाणी टी आहे, यांची पण अरेंजमेंट जरा सेमच आहे जरा, एफ टी. आणि बी टी, तर बी आणि टीच्या बाबत जर विचार केला, बी आणि टी यांच्यामध्ये जरा 2 सोडलेले आहेत. इथं काही समोरच्याचे एक स्लिप आहे, एक बाजूला आहे, समोरच्याचा शेजारी असं झालंय. पण इथं समोरच्याला बी आणि टी मध्ये समोरच्याला आणि याच्यामध्ये 1चा फरक आहे. म्हणून रचना पाहिली की तुम्हाला लक्षात येतं याचं उत्तर द्यायला पाहिजे आपण बी टी. ओके, नेक्स्ट जाऊया पुढच्या रचनेकडे. 23 नंबरचा क्वेश्चन. यशच्या समोर कोण बसलेले आहे? तर यशच्या समोर बसलेला आहे ई, यशच्या समोर ई. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. यशच्या संदर्भात पीची स्थिती काय? यश पासून पी मोजायचा आहे, यशचं तोंड आहे दक्षिणेला, याच्या संदर्भात पी मोजायचा आहे. तर डावीकडे 1 2 3, डावीकडे तिसरा, डावीकडून तिसरा. तर डावीकडून तिसरा इथं पर्यायच नव्हता, म्हणून आपण म्हणलं यापैकी कोणताही नाही. ठीक आहे, जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी काय सत्य आहे? काय सत्य आहे ते शोधूया. ई हा आरच्या समोर बसलाय, ई हा आरच्या समोर, ई आणि आर काही समोर नाही आहे तर रॉंग आहे. डी हा एच्या शेजारी आहे, डी हा एच्या शेजारी, हे बरोबर आहे. ओके. एफ हा बीच्या डावीकडून दुसऱ्या जागेवर, बीच्या डावीकडून दुसऱ्या जागेवर 1 2 डी बसलेला आहे. ओके. टी क्यूच्या डाव्या बाजूस आहे, क्यूच्या डाव्या बाजूस, क्यूची डावी बाजू कोणीच नाही आहे, तर हे पण चुकलं आहे. ऑप्शन 2 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपण अतिशय साध्या पद्धतीने बैठक व्यवस्था अरेंज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. थँक्यू.